आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत दादा आहेत. दादा, मतदानाचा हक्क बजावलेला आहे, पण माझा पहिला प्रश्न आहे, दोन मोठे पक्ष राज्यातले फुटलेले आहेत आणि त्यानंतरची ही निवडणूक आहे. तुम्ही इतकी वर्ष विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात आहात, ही वेगळी आहे निवडणूक. गेली 5 वर्षच पूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरूनच नाही आहेत. पहिलं 19ला उद्धवजींनी वेगळी वाट धरली. हे आजपर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्र लढायचं आणि नंतर वेगळी वाट धरायचं हे बहुधा पहिल्यांदा झालं. 2-4 वर्ष सरकार चालतात, मग बाहेर पडतात, हा भाग वेगळा. तिथून सुरुवात होत 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 मग एक शिवसेना फुटणं, राष्ट्रवादी फुटणं. ह्या निवडणुकीत सकाळी कोण कुठे आहे, दुपारी कुठे गेला आहे, संध्याकाळी कुठे असणार आहे, सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे. पण मतदार सुज्ञ आहे, तो योग्य निर्णय देईल आणि असा एकेकाला धडा शिकवेल की पुन्हा राजकारणामध्ये अशा प्रकारची चुकीची परंपरा पाडण्याचा कोणी धाडस नाही करणार. तुम्ही 5 वर्ष नेतृत्व केलं दादा. काही मतदारांशी मी बोललो, त्यांचं असं म्हणणं, नागरी समस्या काही प्रमाणामध्ये सुटल्या, पण जातीयवादी आमदार नको, जातीयवादी नेता नको, अशा काही प्रतिक्रिया. मी तर जातीयवादी नाहीच आहे. मी तुमच्याबद्दल नाही म्हणत, तसा आमदार अपेक्षित आहे असं. नाही, मग त्यांनी न बोलता माझ्याकडेच बोट दाखवलं आहे. कारण मी कधी जात मानली नाही, धर्म मानला नाही, पंथ मानला नाही. जो येईल त्याला समान नाही. विनोद तावडेंच्यावर जो आरोप झाला, शिवसेना प्रामुख्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत म्हणतात हे भाजपमधलंच गँग वॉर आहे, म्हणजे तुमच्याच नेत्यांनी त्यांना काही. मला दुःख झालं उद्धवजींच्या स्टेटमेंटमुळे. ते विनोदजींना खूप जवळून ओळखतात, 40 वर्ष ओळखतात. म्हणजे अगदी 95-96ला विनोदजी महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी झाले, महाराष्ट्र युतीचं सरकार आलं, तेव्हापासून ते ओळखतात. विनोदजी काय करतात, विनोदजी काय करत नाहीत, विनोदजी काय करू शकतात. संजय राऊतांना तो रोलच दिला आहे. संजय राऊत इज ऑल्सो माय गुड फ्रेंड, पण त्यांना एक रोल दिला आहे. जसं आमच्या विद्यार्थी परिषदेमध्ये 2 व्यक्तिमत्व होते, एक बाळासाहेब आपटे, जे नंतर राज्यसभा सदस्य झाले, आणि एक यशवंतराव केळकर. त्यातल्या बाळासाहेबांनी रागवायचं, बिलकुल हायगाय करायचं. यशवंतरावने समजायचं, अरे बाळासाहेब मोठे आहेत, त्यांना असं बोलण्याचा अधिकार आहे. तसं शिवसेनेत तो रोल दिला आहे संजय राऊतना. त्यांचा विचारायचं काही चूक नाही. उद्यापासून त्यांचा रोल बदलला की ते तुम्हाला अशी बोलतो, अरे बाबा राऊत काहीतरी बोला की रे. नाही, आता मला चांगला बोलण्याचा रोल दिला आहे. पण उद्धवजीने हे बोलणं अपेक्षित नव्हतं. पण उद्धवजी इतके मोठे आहेत, मी त्यांना काय बोलावं. 23 तारखेला निकाल लागेल दादा. DK शिवकुमारांना मुंबईत राहायचा निर्देश जे आहेत ते काँग्रेस हायकमांडनं दिलेत. आतापासून रणनीती. त्यांना तिकडे काही काम नसेल म्हणून इकडे काम दिलं असेल. हे क्लिअर आहे की युतीचं सरकार येईल आणि ब्रँडेड चिन्हवालं अपक्ष बोनस राहील. म्हणजे 160च्या खाली तर येण्याचं कारणच नाही. दादा, शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री महायुतीचा होणार की भाजपचा होणार? मुख्यमंत्री महायुतीचा होणार. दिल्ली ठरवेल. 2 हे नवीन सहयोगी पक्ष आहेत, त्यांची पण मोदीजींवर, अमित भाईंवर इतकी श्रद्धा आहे की त्यांचंही म्हणणं असं आहे की त्यांनी ठरवावं, आपण मान्य करू. धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.